विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेससह मवियातील इतर पक्षांना उद्धव ठाकरे यांनाच उमेदवार म्हणून पुढे करायचं होतं, पण झालं भलतंच। ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः मागे हटत अंबादास दानवे यांना मवियाचे विधान परिषद उमेदवार म्हणून घोषित केलं। पण यात प्रश्न असा उपस्थित होतोय, उद्धव ठाकरेंनी असं का केलं? स्वतःला संधी असताना त्यांनी ती संधी दानवेंना का दिली? काय असू शकतात त्यामागची कारणं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। एक लक्षात घ्या, मुंबईत झालेल्या चर्चेनुसार काँग्रेसची आग्रही मागणी होती की उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधान परिषदेवर जावं। जर उद्धव ठाकरे उभे राहणार नसतील तर ही जागा काँग्रेसला मिळावी अशी ही मागणी काँग्रेसकडनं करण्यात आली होती। पण इथेच खरी राजकीय पेच होता। मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंचा गट देखील तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत होता आणि यात जर कधी उद्धव ठाकरे स्वतः उभे राहिले असते तर ही निवडणूक थेट शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी प्रतिष्ठेची लढाई बनली असती। थोडक्यात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे लढले असते तर शिंदेंनी त्यांच्या विरोधात थेट उमेदवार उतरवला असता आणि हरले असते तर एक वेगळाच इतिहास लिहिला गेला असता। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंबादास दानवे यांनाच का विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली? तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले अंबादास दानवे यांना या निष्ठेचं फळ मिळालंय। 2019 पासून विधान परिषदेत कार्यरत असलेले दानवे ऑगस्ट 2022 पासून विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमकपणे लढत राहिले। त्यांच्या अनुभव आणि आक्रमक शैलीचा विचार करून सुषमा अंधारे किंवा राजन विचारे यांच्या नावांची चर्चा असतानाही उद्धव ठाकरेंनी दानवे यांनाच संधी दिली आहे। दरम्यान दानवे हे आधीही विधान परिषदेत होते, त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकणं स्वाभाविक होतं। पण असं असलं तरी दानवेंचा मराठवाड्यासह राज्यात इतर नेते मंडळींशी असलेला कनेक्ट आणि ज्या पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेतात यामुळे देखील त्यांना उमेदवारी दिली गेली आहे असं म्हटलं जात आहे। एवढाच काय तर अंबादास दानवे यांच्या निवडी मागे फक्त एकटे उद्धव ठाकरे नाहीयेत। अंबादास दानवे यांची निवड झाली कारण एकतर उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत येण्यासाठी इंटरेस्ट नव्हता आणि ठाकरेंना जर उमेदवार द्यायचा आहे तर तो असा द्यायचा होता की जो एकनाथ शिंदेंना टफ देईल। त्यात राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की ठाकरे आणि फडणवीसांची जी काही कथित भेट झाली की नाही झाली याची आपल्याला माहिती नाही, पण निदान ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली आहे ज्यातून अंबादास दानवे हे नाव पुढे आलंय। ते का आलं तर दानवे हे नेहमी एकनाथ शिंदे यांना अंगावर घेतात। एकनाथ शिंदेंवर त्यांनी शिवसेना फुटीपासून सतत आक्रमकतेने टीका केली आहे। फक्त शिंदे नाही तर शिंदेंच्या शिवसेनेवरही ते टीका करतात, परंतु दानवे कधीच मुख्यमंत्र्यांवर टीका करत नाहीत। त्यामुळे मधल्या काळात अशीही टीका किंवा चर्चा झालेली की अंबादास दानवे हे लवकरच ठाकरेंची शिवसेना सोडतील आणि भाजपात प्रवेश करतील, मात्र तसं काही घडलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्रित येऊन अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे असं म्हटलं जात आहे। एवढंच काय तर जरी काँग्रेसने उमेदवार दिला असता तरी अंबादास दानवे यांना निवडून कसं आणायचं याची स्ट्रॅटेजी फडणवीसांनी तयार केली होती असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यामध्ये एकनाथ शिंदेंनी तिसरा उमेदवार देऊ नये म्हणून यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापासून फडणवीसांनी काम केलेलं आहे। त्यामुळे तिसरा उमेदवार शिंदेंकडनंही दिला गेला नाही आणि आता ही विधान परिषदेची निवडणूक जी होते ती बिनविरोध होतीये। एकंदरीत विधान परिषदेमध्ये ठाकरेंचा बुलंद आवाज म्हणजे अंबादास दानवे असं बघितलं जाईल आणि अंबादास दानवे यापुढे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतील असं म्हटलं जात आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।